तुमच्या घरात एक तुटलेली वस्तू अशी आहे की लक्ष्मी देवी त्रेत रागवते आणि घर सोडून निघून जाते. तुम्ही अजूनही ती ठेवताय का? तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही घरात पैसा येऊनही टिकत नाही, अचानक खर्च वाढतात, काम अडकतात आणि काही कारण नसताना मन बेचैन राहतं. शास्त्र सांगतं यामागे एक शांत कारण असतं जे तुमच्या नजरेसमोर असूनही तुम्ही दुर्लक्ष करत असता. काय आहे ते कारण? चला तर बघूया. घरातील एखादी तुटलेली वस्तू जी तुम्ही रोज पाहता पण काढत नाही, तीच हळूहळू तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण परिणाम हळूहळू दिसू लागतो आणि तेव्हा उशीर झालेला असतो. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली वस्तू म्हणजेच थांबलेली ऊर्जा. जिथे ऊर्जा थांबते तिथे प्रगती थांबते. पैसा येतो पण हातातून निसटतो. मेहनत करताय पण समाधान मिळत नाही. आणि मग प्रश्न उडतो, नेमकं चुकतंय काय? घरात तुटलेला आरसा असेल तर सावध व्हा. आरसा फक्त चेहरा दाखवत नाही, तो तुमचं परिवर्तित भविष्य दाखवत असतो असं मानलं जातं. तुटलेला आरसा मनात नकारात्मक विचार निर्माण करतो, आत्मविश्वास कमी करतो आणि निर्णय चुकीचे होऊ लागतात. अनेक घरांमध्ये देवाची तुटलेली मूर्ती वर्षानुवर्षे ठेवली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, शास्त्रात याला मोठं दोष मानला जातो. श्रद्धेचं प्रतीक तुटलेलं असेल तर मनाला शांती मिळत नाही आणि पूजा असूनही कृपा जाणवत नाही. कधी विचार केलाय का की घरातील खुर्ची, पलंग किंवा सोफा तुटलेला असेल तर काय होतं? बसण्याच्या वस्तू म्हणजेच आयुष्यातील आधार दर्शवतात. त्या कमकुवत असतील तर नोकरीत स्थैर्य राहत नाही, व्यवसायात तोटा वाढतो आणि आत्मविश्वास डळमळीत होतो. घरात तुटलेला झाडू असेल तर लक्ष्मी देवी तिथे कधीच थांबत नाही असं मानलं जातं. झाडू दारिद्र्यता बाहेर काढतो, पण तीच झाडू तुटलेला असेल तर दारिद्र्य घरातच अडकवतो. म्हणून पैसा येऊनही हातात राहत नाही. तुटलेली भांडी वापरताना कधी तुम्हाला विचित्र अस्वस्थता जाणवली आहे का? भांड म्हणजेच अन्न आणि अन्न म्हणजेच लक्ष्मी. तुटलेल्या भांड्यात अन्न ठेवलं तर घरात वाद वाढतात, समाधान कमी होतं आणि आर्थिक तणाव वाढू लागतात. काही लोक घरात तुटलेले शोपीस म्हणजेच फोटो फ्रेम किंवा सजावटीच्या वस्तू ठेवतात. दिसायला साधं वाटतं, पण या वस्तू घरात नकारात्मकतेचं केंद्र बनतात. हळूहळू घरातील शांतता कमी होते आणि कारण नसताना चिडचिड वाढते. घरात तुटलेलं दार किंवा नीट न बंद होणाऱ्या खिडक्या असतील तर लक्ष्मी प्रवेश करत नाही. दार म्हणजे संधी. तुटलेलं दार म्हणजे संधी उशिरा मिळणं किंवा मिळूनही निसटणं. कपाटाचे दरवाजे नीट बंद होत नसतील, लॉक तुटलेला आहे किंवा ड्रॉवर अडकतोय, शास्त्र सांगतं याचा थेट परिणाम बचतीवर होतो. पैसा येतो पण टिकत नाही, कारण साठवणच दोषपूर्ण असते. गळणारे नळ, तुटलेला माठ किंवा पाण्याची भांडे याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण पाणी म्हणजे समृद्धीचा प्रवाह. जेव्हा पाणी गळतं तेव्हा पैसा नकळत घराबाहेर जात असतो. घरात न वापरलेले तुटलेले इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं ठेवलेली असतील तर ती थांबवलेली ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे सतत थकवा, मनावर भार आणि कोणत्याही कामात उत्साह न वाटणं हे अनुभवायला येतं. अनेक वेळा आपण भावना म्हणून तुटलेल्या वस्तू जपतो, पण शास्त्र सांगतं भावना मनात ठेवा, तुटलेल्या वस्तूंमध्ये नाही. कारण अशा वस्तू आठवणींपेक्षा जास्त अडचणी देतात. लहान मुलांच्या खोलीत तुटलेली खेळणी ठेवणंही योग्य नाही. याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि वागण्यात चिडचिड वाढते असं शास्त्र मानतं. तुटलेली वस्तू घराबाहेर काढताना राग नको, घाई नको. सकाळच्या वेळी घर स्वच्छ करून शांत मनाने ती वस्तू काढावी. देवाची मूर्ती असल्यास विधीपूर्वक विसर्जन करणं महत्त्वाचं मानलं जातं. शास्त्र स्पष्ट सांगतं घरात जे पूर्ण आहे, स्वच्छ आहे, उपयोगी आहे तेच वाढत जातं. ते तुटलेलं आहे, कार्यक्षम आहे ते अडथळे निर्माण करतं आणि हळूहळू प्रगती रोखतं. लक्ष्मी देवी फक्त पूजत नाही तर तुमच्या सवयीत वास करते. घर नीटनेटके, पूर्ण आणि सकारात्मक असेल तर समृद्धी आपोआप टिकते. आज ऐकून विसरू नका. आजच घरात एक नजर फिरवा, तुटलेल्या वस्तू ओळखा आणि त्या काढण्याचा निर्णय घ्या. कारण कधी कधी एक छोटी तुटलेली वस्तू संपूर्ण नशिबावर परिणाम करत असते. आणि हो, व्हिडिओ संपला. या गोष्टींपैकी तुमच्या घरात कोणती गोष्ट होती कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.